आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या इच्छेप्रमाणे चालण्यास प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. आपण एशियामध्ये ना 55 आणि 56 अध्यायामधलं सुरुवात करणार आहे. पण पहिलं प्रथम आहे की 55 अध्यायामध्ये की जी व्यक्ती प्रार्थनेला येते त्यांनी पैशाने कोणता व्यवहार करू नये. बिना पैशाने व्यवहार करायला सांगितलेला आहे. ज्याच्याकडे पैसा नसेल तरी चालेल, देव तुम्हाला सर्व द्यायला सुरुवात करेल. तो कोणताही व्यवहार करायचा आहे तो पैशाने नाही करायचा, तर परमेश्वर बिना पैशाने तुम्हाला एक व्यवहार करायला शिकवतो. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला सांगतो की तू ये आणि चांगला एक प्रीतीचा व्यवहार कर, म्हणजे तुला मी त्याचं उत्तर देईल. हालेलुया. एशिया 55 1 ते 13 वचन घेऊया. यशाया 55 वचन 1. अहो ताणलेल्यानो तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैसा नसलेले तुम्ही या. काय सांगते? पैसा नसेल ते तुम्ही या. पैसे आहेत. येशूकडे येणारा बिना पैशाचा माणूस असतो. मग त्याने काय सांगितले? पैसे नाही तर या. माझ्याकडे पैसे नव्हतं एवढं मोठं केंद्र बांधण्यासाठी. हे तुमच्या समोर आहे. हे प्रभूचं घर इथे आपण बांधलं, वचनाचं घर, बरोबर, शिक्षणाचं घर आहे नाही. माझ्याकडे कुठे पैसा होता? वचन खोटा आहे का? वचन खोटा आहे का? बघा, पैसे माझ्याकडे कुठून होते ना? माझ्याकडे नाहीये, बरोबर. मग वचन काय शिकवते की पैसा जरी नसला तरी तुम्ही माझ्याकडे या. मग ते 11:28 मध्ये पण सांगितले, ओ कष्टी भाराकांचे तुम्ही सर्व मी तुम्हाला पैसा पण नाही, काही वस्तू पण नाही आणि सौदा करायचा. आता सौदा कसा करणार तुम्ही विचार करा. सौदा करणारे व्यक्ती असते त्याच्याजवळ पैसे लागतात, बरोबर. बिना पैशाशिवाय तुमच्या मासलीचा सौदा करायला लावलेला आहे, बरोबर. पैशाला बिना पैशाने सौदा करणार किंवा वस्तूने, बरोबर. प्रभूचं वचन हे आपल्या सर्वांना शिकवते किंवा सांगते किंवा मार्गदर्शन करते की तुमच्याकडे काही नसलं तरी या ना आणि सौदा कर. काय? कोणत्याही गोष्टीमध्ये प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना ही परमेश्वराची देणगी आहे. वचन 2. जे अन्न नव्हे त्याकरिता दान का देता, ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करीता. दान आम्ही करतो, पण कुठे करायचं, कोणत्या गोष्टीत आणि कोणत्या मार्गानुसार आपल्याला दान करायचं आहे, ते कसं काय करायचं. हालेलुया. आज जर तुम्ही आणि मी शिक्षणात खरोखर वचनाद्वारे जर असेल तर तुम्हाला सर्व प्रश्न येशू देणार आहे. पण जर त्याप्रमाणे नसेल तर तुमच्या जवळ शून्याचा आकार दिसेल. हे गोडच आहे, बरोबर. तसा मनुष्य किती केलं तरी शून्यात प्रवेश करतो. का? त्याचा प्रभूवर विश्वास नाही, वचनाप्रमाणे चालणं नाही, वागणं नाही. म्हणून त्याच व्यक्तीला प्रभूच्या मोठ्या प्रमाणाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही. माझे लक्षपूर्वक ऐका. ते माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा. काय सांगते? जे चांगलं ते खा. तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे
पदार्थ एकदम पौष्टिक शरीराला. आता आपल्या जीवनामध्ये सगळं खातात, पचत नाही, ऍसिडिटी झालेली आहे. आता त्यांनी काय सांगितले, पौष्टिक पदार्थ खा म्हणजे तुम्हाला पचेल. बरोबर. हल्ली जेवण बसते का, चिकन तंदुरी, चिकन लॉलीपॉप, काय बोलतात लॉलीपॉप. आम्ही पहिलं आल्याची चिकी खायची, त्याला लॉलीपॉप समजा. आता ती आल्याची चिकी भेटत नाही, आता हे लॉलीपॉप अलग निघालेलं आहे, मटणाचं पण लॉलीपॉप. बरोबर. आता आजचा काळ आहे तो वेगळ्या देशाचा आहे हल्ली. तर कितीही चांगलं खाल्लं ना खाते तरी मनुष्य समाधान नाही. काय सांगते, काम घेते. तर काय सांगितले, कान दिलेत का, कानाला पाण्या टोकल्या, कान द्यायला सांगितलं देवाच्या गोष्टीकडे. कोणाचं कुठे काय चाललंय, बरं चाललंय. तर काय सांगते, कान द्या, माझ्याकडे ऐका. काय सांगते, म्हणजे तुमचा जीव वाचेल. देवाकडे कान देणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचला जातो. आम्ही कान कुठे देतो, आमचे कान अही गोष्टीकडे. 94:9 ज्याने कान घडवला तो ऐकणार नाही का. आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे म्हणून प्रेषित 28:26 पासून या लोकांना जाऊन ऐकाल तर खरे. आपल्या जीवनामध्ये देवाने शिकवलेले जे मार्ग आहे ते शिकायचं आहे. मग ते मध्ये आपण बघतो 13 अध्याय 10 पासून पुढे आहे काही वचन त्याच्यामध्ये. आपल्याला शिकायचं आहे आणि ज्या शिक्षणाचा जो खरा अनुभव घेतो त्याला त्याचा शिक्षणाचा मार्ग सापडतो. जरा पुढे घ्या. मी तुमच्या बरोबर सर्व प्रकारचा करार करीन. म्हणजे बघा, दाविदाला देव केलेले दाविदाबरोबर परमेश्वराने कसा प्रकारचा मार्ग ठेवलेला होता किंवा देवाने त्याच्याशी कसा करार केलेला होता. मग तेच आपण घ्यायचं आहे. आपल्याला सुद्धा देवाच्या मार्गानुसारच आपल्या प्रत्येकाचं शिक्षण किंवा नियम वचनाद्वारेच ठेवलं पाहिजे. मी त्यास बघा, राष्ट्राचा साक्ष, राष्ट्राचा नेता. काय सांगते, राष्ट्राचा नेता व शास्ता नेमलेला आहे. आज आपल्या प्रत्येकाला वचनाद्वारेच आपण चालायचंय. मग आपल्याला देव कोणत्या प्रकारे कोणत्या गोष्टी बाबतीत नेमून ठेवतो. आणि जर नेमलेलं आहे तर आपल्या प्रत्येकाचं काम आध्यात्मिक गोष्टीकडे रुजून काय केलेलं आहे, रोप्यासारखे भरभराट. तो ओळखीत नाहीस अशा राष्ट्रास तू बोलावशील. काय सांगते, ज्या लोकांना ओळखत नाही अशाच राष्ट्राला तू बोलवणार. ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे ते धाव घेतील. आपला परमेश्वर जो प्रभू पवित्र आहे. हालेलुया. याच्यामुळे आपल्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनात मोठे अद्भुत चिन्ह चमत्कार केले जातील. हालेलुया. कारण परमेश्वर एक जीवित आहे आणि जीवित परमेश्वर प्रत्येकाला वाचा देतो, ऐकण्यास बुद्धी देतो, ज्ञान देतो, शक्ती देतो, सामर्थ्य देतो, अनुभव देतो आणि तो मनुष्य एक मजबूतीमध्ये देवाशी एक होतो आणि देवाचा आशीर्वाद त्या मनुष्याच्या पाठीमागे राहत असतो. वचन 6
परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा. काय सांगते? परमेश्वराचा काय काळ आहे तेव्हा त्याला शोधा. आता हा काळ आहे देवाचा शोध करण्याचा. कोणत्या वस्तू, धंदा, पैसा, खाणं पिणं, मौज मजा, पार्टी, कार्यक्रम याचा शोध करण्याची वेळ नाही. ही वेळ आहे परमेश्वराने दिलेले जे राज्य ते सांभाळण्याची वेळ आहे. तो जवळ आहे, तू जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. कसे ते जवळ आहे तोच त्याचा धावा करा. आता आपल्या प्रत्येकाला एक गोष्टीची खात्री किंवा तयारी करता पाहिजे. हालेलुया. आता त्याने काय सांगितले? जवळ आहे म्हणून त्याचा धावा करा. आता जर खरोखर आपण प्रभूमध्ये आहे, वचनात आहे किंवा शिक्षणात आहे तर आपल्या प्रत्येकाला त्याचा धावा करता आला पाहिजे. हालेलुया. आता जर खरोखर आपण परमेश्वराचा धावा केला तर परमेश्वर आपल्याला त्याचा मार्ग किंवा त्याचं शिक्षण देण्याचं काम करत राहील. दूषण आपला मार्ग सोडो, काय सांगते? जो अधर्म आहे त्यांनी आपले कल्पना ज्या चुकीच्या आहेत त्याचा पहिला त्याग केला पाहिजे. हालेलुया. आपण काय करतो? त्याग करायला बघत नाही. जे चुका घडतात पश्चाताप केला, मन परिवर्तन केलं तर आपल्या प्रत्येकाला त्याचा प्रत्येक गोष्टीचा अनुभव येईल आणि प्रत्येकाला त्याचा मार्ग शिकायला मिळेल. हालेलुया. कारण आपण वाईट गोष्टीचा त्याग केल्यानंतर चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात कार्य करते आणि चांगल्या गोष्टीमुळे मनुष्य समाधानिक आहे. काय सांगते? परमेश्वराकडे वळून म्हणजे तू त्याचवर तू दया करील, तो आमच्या देवाकडे वळू, तो त्याला भरपूर क्षमा करेल. काय सांगते? आपण देवाकडे जर वळालेला आहे तर आपल्याला तो क्षमा करेल. एशियामध्ये 1:15 पासून पुढे 18 पर्यंत आपल्याला वचन दिलेलं आहे. क्षमा करणारा परमेश्वर आहे, दयाळू परमेश्वर आहे. हालेलुया. हा क्षमा करणारा आणि दया करणारा हा जो परमेश्वर आपल्यामध्ये कार्य करणार आहे तर आपण सगळे आशीर्वादित, अभिषिक्तात आणि पवित्र आत्म्यामध्ये जीवन जगणारे लोक राहणार. कारण आपण त्यांच्या आज्ञात, त्याच्या वचनात किंवा त्याच्या शिक्षणामध्ये जर मनपूर्वक म्हणजे मनापासून परमेश्वराचा शोध करणार तो मनुष्य आशीर्वादित होणार. हालेलुया. आशीर्वाद कुठे आहे? परमेश्वराने दिलेले जे मार्ग आहे त्याच मार्गाला आशीर्वाद प्राप्त होतो. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हे, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हे असं परमेश्वर म्हणतो. आपले मार्ग, परमेश्वराचे जे मार्ग आहेत किंवा 14:6 मध्ये मार्ग, सत्य व जीवन प्रभू येशू आहे. एकाच व्यक्तीकडे चांगले मार्ग होते आणि या जगामध्ये आला तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि जो त्या मार्गावर लक्ष देतो, आज्ञात चालतो, नियमात चालतो, वचनाचं पालन करतो तेव्हा त्याला ते मार्ग आशीर्वादाने आशीर्वादित करत असतात. आणि ते मार्ग मनुष्याला मिळाले तर त्याचं जीवन आशीर्वादित आहे, आनंदित राहते. हालेलुया. आपल्याला सर्व प्रश्नाचं जे उत्तर आहे ना ते पहिलं शोधून काढायचं आहे आणि शोधून काढल्यानंतर प्रश्नाच्या उत्तराद्वारे एक सामर्थ्य तयार करायचं आहे, एक अभिषेक तयार करायचं आहे, एक ज्ञान तयार करायचं आहे, एक वरदान तयार करायचं आहे. प्रभूजवळ हे सर्व प्रकारचं ज्ञान आहे आणि हे ज्ञान प्रभूच्या मार्गानुसार चालणारा माणूस आहे तो पूर्णपणे पवित्र आत्म्याने भरलेला आहे.
वचन कारण आकाश जसे पृथ्वीवर उंच आहे, काय सांगते, आकाश पृथ्वीवरून उंच आहे तसे माझे कसे माझे मार्ग मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. आपली कल्पना ते अनेक प्रकारचे बघितले. आपली कल्पना चुकीचे जास्त आहे. देवाची कल्पना काही चांगलं करणं, विचारापासून शरीरापासून आत्म्यापासून संपूर्ण जीवन चांगलं 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 चांगलं. आणि तो एक उत्साह अलग आहे. देवामध्ये मनुष्य जेव्हा सक्त राहतो, मनापासून प्रीतीत राहतो, समाजात राहतो, समजून घेतो, आपला स्वतःचा विचार करत नाही, तो दुसऱ्याचा विचार करतो, त्याला परमेश्वर मोठ्या प्रमाणामध्ये सामर्थ्य आणि आशीर्वाद हा भेटतो. बघा, पाऊस आणि बर्फ. काय पाऊस आणि बर्फ ही कुठून पडतात? तुम्हाला फॅक्टऱ्या कशा लागतात? मावऱ्या करतात फॅक्टऱ्या. हालेलुया. काय बोलत नाही. पाऊस आणि कुठून? पृथ्वीला भिजवतो, कशी ती हिरवीगार केल्या वाचून पेरणाऱ्यास बी बघा, खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून. तो खायला देतो आणून, समजलं? मनुष्य वर नाही झालं, कारण देणार खायला, तुम्हाला देत नाही वाटत. आवाज बंद आहे. हालेलुया. त्याप्रमाणे माझ्या मुखातून बघा काय सांगते, माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. देवाने आपल्याला कार्य करायला घडवलेलं आहे, निवडलेलं आहे. आपलं काम काय? कार्य करायचं, देवाकडे परत आपलं कार्य सोपवायचं. हालेलुया. कारण देव ज्या माणसाला निवडतो तेव्हा त्याचं नाव त्या पुस्तकामध्ये नोंदणी केलं जातं. तेव्हा आपल्याला ह्या जगाच्या वातावरणामध्ये काही गोष्टींमध्ये आपल्याला उतरायचं नसते. कारण त्या लाखो करोडातून तुमची पहिली निवड केली जाते. कोणताही धार्मिक मनुष्य जेव्हा तो धार्मिकता करायला बघतो ना, तेव्हा शैतान आणि आत्म्याचे लोक असतात. हे तुमच्या प्रत्येकाला सतावाचं काम करत राहतात. मग ते सतावत राहणार, तुम्हाला सोडणार नाही, इथपर्यंत सतावणार. कारण प्रभूने मत्तेमध्ये 16 ते 24 मध्ये सांगितले की माझ्या मागे यायचं असेल तर स्वतःचा वधस्तंभ उचलून माझ्या मागे यायचं. आता येशू ख्रिस्ताला खुर्साच्या वर म्हणजे खुर्सावर बलिदान करावं लावलं. शरीर अख्खं आत्मा संपूर्ण घालवला त्याचा. हालेलुया. इतका त्रास झाला, इतका त्याला मारलं गेलं, पण त्यांनी एकाच विश्वासात होता आणि तो विश्वासाने पुढे चालत होता. जगामध्ये एकच असा व्यक्ती आला सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी. आणि सत्य फक्त एकाच व्यक्तीपासून आम्हाला ओळख दिसते की या व्यक्तीजवळ एक सत्य आहे. माणसामध्ये कधी सत्य दिसत नाही. कितीही प्रामाणिकचे अनुभव घेतले तरी तो शब्दात बोलण्यात विचारात कुठेतरी असत्याचं जीवन जगत आहे. माणसाला सत्यात यशस्वी असतो, सत्यात आशीर्वाद असतो, नम्रतात आशीर्वाद होतो, लीन मध्ये आशीर्वादित होतो, प्रभूच्या मार्गानुसार चालण्यानंतर तो आशीर्वादित होतो. आज तुम्हाला आता सगळं माहिती, बरोबर? देवाने मला आशीर्वाद ठेवलाय की नाही ठेवलाय? नाही, या लोकांसाठी नाही, दुसऱ्यासाठी. हे जर इकडे केंद्रात होते, सर्व काही प्रभूच्या नावाने होते, बरोबर? मागणी केली, टोपलं फिरवलं इकडे. मग हालेलुया. प्रत्येकी शिक्षण शिकायचं, कारण प्रभू स्वतः बोला बिना पैशाने माझ्याकडे या, मग व्यवहार करा. हालेलुया. मग मी हा व्यवहार करतो, प्रभूने माझ्यासाठी ज्या योजना ठेवलेल्या आहेत त्याच्यासाठी मी तो व्यवहार करतो. हालेलुया. देवामध्ये सर्व आहे, पण माणसामध्ये सर्व काहीच नाही. म्हणून मग ते 16:26 जगात सर्व कमवलेल्या माणसाने
जाताना आत्मा गमावून जातो. तो आत्मा कुठल्या ठिकाणी जातो तो पता नाही, परंतु आम्हाला शिकायचं आहे आमचा आत्मा स्वर्गापर्यंत पोहोचला पाहिजे. या हेतूने आम्ही सेवा आणि कार्य केलं पाहिजे. तुम्ही आनंदाने निघाल, बघा काय सांगते, आनंदाने निघाल आणि शांतीने विरोध जा. शांती निघतात. हालेलुया. शांतीने विरोध जा. अरे येशू मिळाला, येशू मिळाला. पर्वत व टेकड्या बघा तुमच्या पुढे जयघोष करतील. पर्वत आणि बघा काय सांगते, माणसं टाळ्या वाजवायला हात दुखतात. वृक्ष ते पण टाळ्या वाजवतील. स्तोत्र 47:1 मध्ये सांगितलं, टाळ्या वाजून परमेश्वराची स्तुती करा. तुम्ही विचार करा, वृक्ष पण ते काय करणार, टाळ्या वाजवणार, विचार करणार. परमेश्वराचे नाव होईल, ते सर्व काळाचे चिन्ह होईल, ते कधी नष्ट होणार नाही. सर्व काळाचं काय ते चिन्ह होईल आणि कधीही नष्ट होणार नाही. देवाचं कार्य नष्ट होत नाही. स्तोत्रमध्ये 73:26 पासून वचन दिलेलं आपल्याला आहे. आज आपल्या प्रत्येकानं वचनाचा अर्थ समजला पाहिजे. मी विचार करतो तुमचे सगळे मैत्रिणी आहे, मित्र आहेत, नातेवाईक आहे, सगळे आहेत, पण एक पण देवभक्त नाही आहे का? अनुभव घेणार आहे, धार्मिकता नाही आहे, धार्मिकता सेवक नाही, सच्चाई मार्गानुसार चालणारे पवित्र आत्म्याने भरलेली व्यक्ती दिसत नाही. आता हे 12 पर्यंत वाचूया. 56 यशाया 56 वचन 1. परमेश्वर म्हणतो न्यायाचे पालन कर. बघा, न्यायाचे पालन कर. जो न्याय आपल्यामध्ये आहे ना त्याचं पालन कर. आपल्याला जे न्याय दिलेत, मार्ग दिल्यात, शिक्षण दिलेत, अनुभव दिले ते पाळा. आपल्याला पाळण्यासाठी जर वेळ नसेल तर संकट आपल्या पाठीमागे येण्यासाठी वेळ आहे. धर्मचारण करा कारण माझे तारण जवळ आले. आता आपण धर्मामध्ये जर चाललेलं आहे तर तारण आपल्या जवळ येईल. तशी 4:12 काय सांगते, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही तर येशूच्या जवळ, आणि ते तारण जवळ आलेलं आहे तर तारण सोडायचं नाही. आता आपण प्रार्थनेत आहे ना तेव्हा ते तारण जवळ येते. माझे प्रकट होण्यास आले. आता आपल्याला देवाने काहीतरी बनवलं, घडवलं, तयार केलं, मग आपण कुठे आहे? त्या मार्गानुसार आहेत, वचनानुसार आहे, शिक्षणानुसार आहे. जर आहे तर पवित्र आत्मा जोडीला आहे. आपलं जीवन एक उत्साहित असते. वचन 2. जो मानव हे करीतो व जो मानवपुत्र या जणून राहतो, जो शपथ पाळतो, काही अपवित्र करीत नाही, जो कोणतेही दुष्कर्म करण्यापासून आपला हात आवरितो, तो धन्य. हालेलुया. आपल्यातून कोणतंच चुका करता आलेलं नाही पाहिजे. हे पाप नाही, बाजूला आवरा तुम्ही. हर व्यक्तीविषयी आपल्या जीवनामध्ये नेहमी पवित्रता करा. पापापासून जेवढा प्रयत्न करता येते तेवढं दूर व्हा. तेवढा परमेश्वराचा मोठा आशीर्वाद. म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. पाप एक मोठं शैतान आहे. तो पाप आपल्याकडून कार्याला लावतो आणि निघून जातो ना, तुम्हाला टेन्शन मध्ये टाकतो. मग तुम्ही विचार करतात, अस्वस्थ पडतात आणि त्यामुळे शरीर कुठेतरी कमजोर होते. जो विदेशी परमेश्वराच्या जडला आहे तो असे न म्हणो की परमेश्वर आपल्या लोकांतून माझा उच्छेद करेल, आणि शंडाने न म्हणो की मी केवळ शुष्क वृक्ष आहे. हालेलुया. आज
आज आपल्या हर व्यक्तीच्या बाबतीत माणसाने मजबूती तयार करायचं. हालेलुया. आणि खरोखर प्रभूने काहीतरी वचनाद्वारे मार्गदर्शन केलेलं आहे, ते थोडंसं सांभाळणं आपल्याला गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही सांभाळतो तसं त्याचा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद. एक थोडंसं जगाचं थोडं दुःख सहन करा, जास्त नाही, थोडस. पण सुख ज्याकडे आहे त्याकडे वळा. ते सुख युगानी 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 युग टिकणार आहे. ते सुख कधी संपत नाही. प्रभूच्या राज्याचा आत्म्यामध्ये जे शांती, समाधान आणि अभिषेक जे आपल्या जीवनात आहे ते कधी संपत नाही, कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण परमेश्वर म्हणतो जे षंड माझे शपथ पाळतात. छक्के लोक शेड म्हणतात त्याला. हालेलुया. 8:26 पासून बघितलं तर तुम्हाला त्याच्यात कळेल. तर ते शब्बात पाळतात, म्हणजे शनिवारचा दिवस पाळतात. मला आवडणाऱ्या गोष्टी ते पसंत करतात. माझ्या गृहात व माझ्या पोटाच्या आत कन्यापुत्राहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापित व त्यांचे नाव राखी. सर्वकाळ जाईल असे त्यांचे नाव मी करीन, ते नाहीसे होणार नाही. हालेलुया. विचार करा, शेडला पण परमेश्वराने शक्य लोकांना सुद्धा सांगितलं. एक दिवस माझ्याकडे आले ते मागायला. मी सांगितलं बघ, मी खायला देईल पण पैसे नाही. तर तुम्ही असं बोलता तर हालेलुया बोला ना, परमेश्वरची स्तुती बोला, धन्यवाद द्या ना, परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये चांगलं केलं. तुम्ही स्वागत करता, टाळ्या मारता, चांगल्या गोष्टी आहेत. मग हेच टाळ्या स्तोत्रसहित 47:1 मध्ये दिले. परमेश्वराच्या गौरवासाठी करा, की परमेश्वराचे गौरव तुमच्याद्वारे व्हावं आणि तुम्हाला प्रभूने द्यावं. हालेलुया. आणि तो हालेलुया बोलायला लागला. आणि खरोखर त्याच दिवशी मोठा असा चमत्कार झालेला. एक आमच्याच गावातला माणूस होता, तो दारू प्यायचा भरपूर, रक्ताने उलट्या करत होता. तर संपलं असं झालं. तर मला बोलवण्यात आलं. मी गेलो प्रभूच्या राज्यामध्ये आणि मी प्रार्थना केली, प्रभू तुझ्या राज्यात त्याला क्षमा कर, परत दारू पिऊन. हालेलुया. ही नशा म्हणजे काय माहितीये का? शैतान. प्रत्येका तुम्हाला माझ्यामध्ये येणारा शैतान तोच आपल्याला पाप करायला लावतो. आपण स्वतः नाही, तो आतमध्ये त्याला संधी दिली तो करतो. हे असं आहे. तो मनुष्य बरा करा तर त्याने बघितलं शक्याने. हालेलुया. हे काय? आणि हालेलुया असं बोलायला काय माझं. हालेलुया. परिस्थिती अशी आहे. तर एक दिवस ना मी बोईसरला वालव्याला प्रार्थनेसाठी गेला. तिकडे 2 शक्य आले. मला बघितलं, हालेलुया. तर बरं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्याने कुठेतरी मला ओळखलं. हालेलुया. आणि तिकडे खायला पिलं त्यांनी घेतलं. हालेलुया. बघा, ही एक शिक्षण आहे, देवाची स्तुती. काय मग नंतर माहित पडलं की महेंदर मध्ये त्यांची प्रार्थना होते. हालेलुया. तुमचे परमेश्वर किती महान आहे बघा. एका कानामध्ये, एका शब्दामध्ये जर किती वर्ष अगोदरच्या गोष्टी आहेत, ते बरेचसे आपलं केंद्र पण होतं. हालेलुया. 96-97 काहीतरी गोष्टी असेल त्या. हालेलुया. परमेश्वर किती प्रकारे महान कार्य करत आहे लोकांच्या जीवनामध्ये. देवाची उपस्थिती, देवाचं वचन, देवाचं शिक्षण हे पहिलं पाहिजे. परमेश्वराने सगळ्यांना निवडलेलं आहे. हालेलुया. म्हणून प्रेषित मध्ये 8:26 पासून तर बघितली. त्या दिवशी मी इथून बोईसरला सोमवारी जात होतो. तर नारिंगीला फाटकावर ते छक्के आहे मागायला, जेवण दिलं. ते किती 7-8 डबे त्यांना दिले. घ्या, एक ते आहेत. त्याचा ग्रुप होता. एक देवाची स्तुती हो. देवाने दिलेले आपल्याला हे वरदान. हर मानवामध्ये आपलं प्रेम निर्माण झालं पाहिजे, की प्रत्येकामध्ये देवाचा आत्मा आहे आणि त्या आत्म्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं. जेव्हा तुम्ही दान धर्म करतो ना, तर त्या माणसाचा आत्मा तुमच्या पाठीमागे धावत येतो आणि तो तुम्हाला जागा करते की या माणसाने माझ्यासाठी काय. तो पवित्र आत्मा योहान 14:26 प्रमाणे आठवत. आज आपल्या काळामध्ये शैतानाचं राज्य जगात जास्त चालू आहे. लोकांना अन्न पाणी खाण्यासाठी फार कठीण दिवस झालेले आहेत. म्हणून पहिलं वस्तू बाजूला ठेवा आणि घास द्या. पहिला कोणाला तरी एक घास द्या, आशीर्वाद मोठा मिळेल. बघा, परमेश्वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नावाची आवड धरण्यासाठी
त्याचे सेवक होण्यासाठी जे विदेशी त्याच्या चरणी चढले आहेत, त्यातील जे कोणी शब्दात अपवित्र न करावा म्हणून जगतात व माझा करार दृढ धरून राहतात. काय आता करार जो आहे तो आपण दृढ धरून राहायला पाहिजे. आम्ही काय करतो, इकडे आहे तिथपर्यंत ठीक आहे, बाहेर गेलं का जसे आहे तिथे, मग ह्या प्रार्थनेत परत त्या प्रार्थनेत परत तिकडे पर्यंत. अरे करार त्यांनी सांगितलेला आहे तो पहिला दृढ धरा ना. जर तुमचा विश्वास तुटलेला आहे तर करार तुटतो. लक्षात ठेवा, विश्वास तुटला ना तो देवाचा करार तुटतो आणि तिथेच आपण मुश्किलात पडतो. तेव्हा आपल्याला कळत नाही काय परिणाम नंतर येते ते. मी त्यास आपल्या पवित्र पर्वताकडे आणि माझ्या प्रार्थना मंदिरात त्यास हर्षित करीत माझ्या वेदीवर केलेले त्याची होम व यज्ञ मला पसंत होतील, माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना मंदिर आहे असे म्हणतील. आता इमान्युएल बोलतात ना, त्याला बोलतात प्रार्थना मंदिर. जगामध्ये सगळं भरपूर ठिकाणी मंदिर आहे, पण प्रार्थना मंदिर नाही भेटत. मंदिर तुम्हाला पाहिजे तिकडे भेटतात, पण प्रार्थना मंदिर नाही. लक्षात ठेवा, बरोबर मिळते, गावात मिळते, मंदिरात मिळते, पण एवढी नाही 1 तास 2 तास. मंदिरात प्रार्थना निरंतर असली पाहिजे. त्याला बोलतात प्रार्थना. मला ते 3 अध्याय 6 पासून परमेश्वर बदलत नाही. त्या मंदिरात अन्नधान्य आलंच पाहिजे आणि गोर गरीब गरजवंत व्यक्तीसाठी ते हात आपले मोकळे झाले पाहिजे. कारण ते जर आपण दानधर्म केलं नाही ना, आपले हात जर बांधलेले आहेत ना, आपण आपल्यासाठी जर पैसा आपण ठेवत आहे तर समजून घ्या की आपण चोर आहे. कारण तो पैसा लोक दान देतात ते दुसऱ्याच्या गरजेसाठी, आपल्यासाठी नाही ना. आपल्याला देतात आपण रोजची भाकर घ्या, मिळेल ते खा आणि चुप राहा. म्हणून काही गोष्टीमध्ये आपल्याला स्वतःचा व्यवसाय का करावा लागते की 2 पैसे आपल्याला स्वतःसाठी पण कोणी नाही दिलं तर ते सुद्धा आपण केलं. कारण आपण जर ते पैसे खाल्ले तर चोर होतो आपण. दानाचे पैसा तसाच आहे, तो जुदासारखी आपण डबी चोरायची नाही, फार कठीण आहे ते. चोर 1 रुपया चोरी केली तरी चोर, 10 रुपये चोरले तरी, 1000 रुपये चोरले तरी चोरच. म्हणून पैशाचा, वचनाचा आणि शिक्षणाचा नेहमी कदर करा. कृतज्ञ आहे त्याचा अनुभव नाही, कारण हे परमेश्वराने दिलेलं फळ आहे. आपल्या स्वतःला पण प्रसन्न देते, ठेवा ते. आता मला कोण प्रसन्न देतो मी ठेवतो ना, गरज होतं माझ्यापेक्षा जास्त आहे त्यांना, कारण आम्हाला जमा करायला परमेश्वराने परमिशन नाही दिलं. सेवा करायला व्यक्तीला पैसा जमा करणार का पैशावर लक्ष द्यावं की पैशामध्ये मन लावावं नाही. जो तो तसा करतो तर समजून घ्यायचं की आपण देवाच्या विरुद्ध जातो. घालून दिलेल्या इस्रायलास एकवट करणाऱ्या प्रभू परमेश्वराचे हे वचन आहे की आपल्या सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे, अलग नाही. आपल्यामध्ये कधी कधी फुटा पडतात, नाही हे शैतानात नाही. मी नेहमी लोकांना सांगतो कोणी आपसात वादविवाद करायचा नाही. ते आवाज कोणाचा होता? शैतानाचा. इफिसी मध्ये 4:25 वचन सांगितले तुम्ही एकमेकाची अवय आणि 26 काय सांगते रागाव. पण प्रभूला पण राग आलेला, मंदिरात चुका करत होते तो पण चिडलेला, पण हत्या नाही, म्हणजे मारहाण नाही केलं त्याने. काय सांगते? रानातील सर्व पशून काय सांगते? या आणि खाऊन रानातले. आणि आता आपल्याकडे कुत्रे आहे, मांजरी आहे, गाया होत्या. त्यांनी सांगितलं यायला ना, नाही काय सांगितलं वचन परत वाच जरा. काय सांगते? खाऊन टाकायस.
आपण जेव्हा परमेश्वराच्या शिक्षणाचा मार्ग आहे, आपण कधी कधी चुकीच्या गोष्टी करतो, परंतु आपल्याला जर ते समजून घेतलं तर तुम्हाला त्याचा पूर्ण अनुभव येईल. पहिलं 9 वचन परत सांगते, रानातील सर्व पशूनो, वनातील सर्व पशूनो काय या खाऊन टाकण्यास या. वचन करा ते अंधारचे कुत्रे आहे, त्या श्रुती कशी ती खाऊन खाली, ते मेंढपाळ ज्ञानशून्य आहे. चोखोकडून आपला स्वार्थ साधण्यासाठी ते कंदर आपल्या मार्गात लागले आहे. देवामध्ये स्वार्थ लागत नाही, मंदिरात स्वार्थ लागत नाही, प्रार्थनेत स्वार्थ लागत नाही, तर नम्रता लीन. आता प्रत्येक गोष्टीचा खरा जो अनुभव आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. प्रत्येकामध्ये दया पाहिजे, प्रेम पाहिजे आणि समाधान पाहिजे आणि शांती पाहिजे. वचनकारा ते म्हणतात, चला या मी द्राक्षरस घेऊन येतो, आपण मनाने मस्त हो. आजच्या सारखा उद्याचा दिवस होईल, तो पराकाष्ठेच्या चढणीचा होईल. हालेलुया. आज तसंच चाललंय ना, आज काय द्राक्षरस काय, पिणं काय, सगळं चाललेलं आहे. म्हणजे मनुष्य यशा 22:13 उद्या मरायचंय, खाप्या मजा करा, तेच प्रश्न चाललेले लोकांमध्ये. हर एक व्यक्तीची काळजी घ्या, एक व्यक्तीसाठी आपलं जीवन समर्पित करा आणि प्रभूच्या वचनानुसार आपलं जीवन जगा. येशयाला परमेश्वराने सुंदर रीतीने मार्गदर्शन केलेलं होतं, शिक्षणही दिलेलं होतं, ज्ञान पण दिलं, तो बनला. आपण एवढे येतात, शिक्षण घेतात, कितपर्यंत घेतात? कोण पैशाच्या मागे, कोण खाण्याच्या मागे, कोण एक गोष्टीच्या मागे. संपलं. अरे हे कुठे आहे? थोडी वेळ देवाला पण ह्या चुका होतात, पाप होतं, होऊ दे. मी सांगतो तुम्हाला, कारण जतपर्यंत पित्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय तुम्ही परिपूर्ण होत नाही आणि योहान 8:32 सत्य समजत नाही, तत्पर्यंत तुम्ही बंधनातून मुक्त होत नाही. तो माणूस स्वभाव आहे. परंतु मी सांगतो की थोडी वेळ देवासाठी काढा आणि देवाने तुमच्यासाठी वेळ दिली, त्याचा सदुपयोग करा आणि तुमचं जीवन आशीर्वादित बना. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया की धन, पैसा, वस्तू आपल्याला सर्वस्व नाही, तर परमेश्वराचं वचन, प्रभूचं मार्ग, प्रभूचं शिक्षण आणि प्रभूचे नियम, सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, मिलिटरी, प्रभूचा आशीर्वाद देवा. परमेश्वराच्या वचनानुसार चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया.